देवघरातील पूजा नियमांची चूक टाळा. तुम्ही रोज पूजा करता, दिवे लावता, नमस्कार करता, तरीही घरात शांतता नाही, पैसा टिकत नाही, तर कारण तुमच्या देवघरातील एक चूक असू शकते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती योग्य असेल पण पद्धत चुकीची असेल तर फळ मिळायला वेळ लागतो. आज आपण पाहणार आहोत देवघरातील अशा 7 चुका ज्या नकळत आपण करतो आणि ज्यामुळे लक्ष्मी रुजते, घरात नकारात्मकता वाढते. चूक क्रमांक 1, देवघर अस्वच्छ ठेवणे. देवघर म्हणजे घरातील सर्वात पवित्र जागा, पण अनेक देवघरात धूळ, जुने हार, विझलेले दिवे तसेच ठेवलेले असतात. लक्षात ठेवा, स्वच्छता नाही तर देवतांचा वास नाही. उपाय: आठवड्यातून किमान 2 वेळा देवघर स्वच्छ करा. चूक क्रमांक 2, तुटलेली मूर्ती किंवा फोटो. तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो देवघरात ठेवणे अशुभ मानले जाते. उपाय: अशा मूर्ती पवित्र पाण्यात विसर्जित करा आणि नवीन स्वच्छ मूर्ती ठेवा. चूक क्रमांक 3, दिवा चुकीच्या वेळी लावणे. फक्त सकाळीच दिवा आणि संध्याकाळी नाही, ही मोठी चूक आहे. त्यावर उपाय: सकाळी आणि संध्याकाळी किमान 1 दिवा लावा. चूक क्रमांक 4, पूजा. पूजा करताना राग, ताण, मन शांत नसेल तर पूजा फक्त क्रिया ठरते, भक्ती नाही. उपाय: पूजेआधी 1 मिनिट डोळे बंद करून स्वामींचे नाव घ्या. चूक क्रमांक 5, देवघरासमोर चुकीची दिशा. देवघरासमोर पाठ करून बसणे किंवा पाय पसरून बसणे हे टाळावे. उपाय: पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजा करा. चूक क्रमांक 6, फुले, प्रसाद तसेच ठेवणे. कालची फुले आजही देवघरात असतील तर सकारात्मक ऊर्जा कमी होते. उपाय: दररोज फुले बदला, प्रसाद वेळेत काढा. चूक क्रमांक 7, आभार न मानणे. आपण मागतो खूप पण धन्यवाद म्हणतो का? उपाय: पूजा संपल्यावर स्वामींचे मनापासून आभार माना. भक्ती मोठी नसते, भाव शब्द शुद्ध असावा. श्री स्वामी समर्थ. आज सांगितलेल्या या 7 चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच घरात शांतता, समृद्धी आणि स्वामींची कृपा वाढेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.